ही दंगलखोर माणसं जी आहेत दोनही बाजूची बाहेरची होती, दोनही बाजूची ही माहिती आम्हाला आता मिळालेली आहे। आणि अशा स्थितीमध्ये नागपूर सारख्या शांत शहराला बाहेरची माणसं आणून अशांत करण्याचा कोणाचा प्रयत्न असेल तर ते सत्ताधारी झोपा काढत आहेत काय, सत्तेत मशगूल आहेत काय, त्यांना या नागपूर शहरातील या घटनेबाबत पूर्वकल्पना जर होती, हे प्री प्लॅन होतं, पूर्वनियोजित होतं, तर मग पोलिसांना सुगावा का लागला नाही, पोलिसांना याबाबतची माहिती का मिळाली नाही, पोलीस यंत्रणा गाफील कशी राहिली, हा खरा प्रश्न या ठिकाणी येतो आहे। मी पुन्हा आवाहन करतोय की आमच्या कमिटीला पाहू द्यावं, परिस्थिती लक्षात आणू द्यावी, जो चुकला असेल, ज्यांनी चुका केल्या असतील, ज्यांचा सहभाग असेल, ज्यांनी दंगल घडवली असेल, त्याला प्रोटेक्शन देण्याचं, त्याला कोणत्याही परिस्थितीत त्याच्यावर कारवाईच व्हावी आमची मागणी आहे। त्याला प्रोटेक्शन द्यावं अजिबात आमची मागणी नाही। तर तुम्ही म्हणता बाहेरून आलेले आहे, तर बाहेरून नेमके कुठून आले आहे, त्या परिसराच्या बाहेरून की शहराबाहेरून? नाही, शहराबाहेरूनही काही लोक आल्याची माहिती आता मिळते आहे, दोनही बाजूची लोक, ही माहिती सुद्धा आहे। आणि अशा स्थितीमध्ये बाहेरची लोक येऊन, दोनही गटातली लोक बाहेरची येऊन जर नागपूर अशांत करत असतील, शहराच्या बाहेरची, तर पोलिसांनी शोधून काढलं पाहिजे। परंतु शांततेचं आवाहन करणाऱ्या एखाद्या राजकीय पक्षाच्या समितीला अडवू नये, ही भूमिका पोलिसांची योग्य नाही।